नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. निप्पाणी मतदारसंघ माझं माहेर असून माहेरला कधीच विसरणार नाही. आमदार शशिकला जोल्ले. कारदगा येथे स्ट्रीट लाईट लोकार्पण व विविध विकास कामांचा शुभारंभ. निप्पाणी मतदारसंघ म्हणजे माझं माहेर आहे. या माहेरातच माझ्या माहेरच्या माणसाने मला 3 वेळा मतदान रूपी ओटी भरून निवडून दिले, तर मंत्रिपदाचा मानही मिळवून दिला. त्यामुळे मी माझ्या माहेराला कधीच विसरणार नाही. म्हणूनच मी विकास कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे, असे उद्गार आमदार शशिकला जोल्ले यांनी कारदगा येथे बोलताना काढले. कारदगा येथे 56,75,000 रुपये निधीतून ग्रामदैवत बंगाली बाबा देवस्थान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत निर्माण करण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा, तसेच 22 लाख रुपये निधीतून कन्नड शाळा खोली व हायटेक शौचालय बांधकाम शुभारंभ, 25 लाख रुपये निधीतून लोकीपानंद पूल व रस्ता कामाचा शुभारंभ, चौंडेश्वरी मंदिर मंडप बांधकामास 5 लाख रुपये मंजुरीचे पत्र वितरण आणि वृद्ध विधवा पेन्शन पत्र वितरण अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार शशिकला जोल्ले यांनी वरील उद्गार काढले. पुढे बोलताना त्या म्हणाले की मला आजपर्यंतच्या विजयामध्ये कारदगा वासियांचे योगदान फार आहे. त्यामुळेच मी विशेष करून कारदगा गावच्या विकासाकडे लक्ष दिले असून आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाने कैलासवासी एस.के. माळी यांचे स्वप्न स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. तसेच लोकीपानंद पूल व रस्ता, कन्नड शाळेला खोली व हायटेक शौचालय, चौंडेश्वरी मंदिर मंडपासाठी निधी, विधवा वृद्ध पेन्शन मंजूर करून आज त्याच कामाचा लोकार्पण व उद्घाटन समारंभ पार पडल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगून आम्ही आतापर्यंत जोल्ले उद्योग समूह शासकीय योजनेतून विकास कामे राबवली आहेत. त्याचबरोबर आता हालसिद्धनाथ कारखान्यामार्फत शेतकरी सभासद व सेवक वर्गाच्या हितासाठी योजना राबवत असल्याचे सांगितले. या प्रसंगी नितेश खोत, हाल शुगरचे चेअरमन MP पाटील, संचालक देवाप देवकते, भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, यशवंत गावडे आदींनी आपल्या मनोगतातून जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली. प्रारंभी स्ट्रीट लाईटचे उद्घाटन व विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते, हाल शुगर चेअरमन MP पाटील, भाजप अध्यक्ष बाळासाहेब कदम, हाल शुगर संचालक शरद जंगटे, देवाप देवकते, रामगोंड पाटील, अरविंद खराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक अरविंद खराडे यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाल शुगर व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक समीर सासने, प्रकाश शिंदे, सुहास गुगे, राजू भद्रगडे, शुद्धू नराटे, श्रीकांत बन्ने, युनुस मल्लानी, अत्तावल्ला पटेल, दादा सोनरगाटे, मलिक सरगुरू, सुकुमार माळी, रवी आयवाळे, वनिता सपस्कारे, वैशाली खराडे, मंगल कुंभार, शकुंतला माने यांच्यासह कारदगा, बारवाड, मांगूर, ढोणेवाडी, मानकापूर, बोरगाव आदी परिसरातील महिला, पुरुष, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश काशेरे यांनी तर आभार अरविंद कांबळे यांनी मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. 4 वर्षे सत्यापनाने केली होती आणि ते आज फलद्रूप झालेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं एससीआरना आमच्यात असायला पाहिजे होते. त्याला खूप आनंद झाला असता. आपल्या सगळ्या गावाला आनंद झालेला आहे. आणि आम्ही वहिनींना विनंती केली होती. आमच्या पत्रकार मित्र या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. मित्रांनो, कारदगा गावचा विकास करत असताना अण्णांनी आता बरेच सांगितलं की वहिनींचं काम झालेलं आहे. वहिनींचं काम करत असताना कुठल्याही प्रकारे हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल याचा कधीही वहिनीने विचार केला नाही. आज एक आनंद वाटला की आज बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला लाईटची जी व्यवस्था करायची होती ती आज वहिनी अण्णांनी केली. ह्याच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये त्यांचं असं धंदावत काम चालू आहे. कुठल्याही गावात जर तुम्ही गेला तर कुणी काम सांगितलं ते कधी झालेलं नाही, असं कधी झालेलं नाही. माजी मंत्री आदरणीय शशिकला जोल्ले यांच्या मंजूर झालेल्या वंदना अलंकारांना NSCP या योजनेतून 20,000 रुपये मंजूर असते. महिलांच्यासाठी इकडं तिकडं बघायला पण आम्हाला सवय नसते. इकडं तिकडं बघायला सवय नसते, परंतु TV बघायला मात्र सवय. आणि एकाकडं दुःखही वाटते, कारण अनेक कामं केलो. ज्या वेळेला 2004ला सदलगा मतदारसंघ होता त्यावेळेला अण्णासाहेब जोल्लेजी सदलगा मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला राहिले होते.
तेव्हापासूनचा संबंध कारंजा गाव आणि चोल्ले कुटुंबाबरोबर तुमचा आणि आमचा आहे. परंतु यश मिळालं नाही. 2008ला मतदारसंघ विभागणी झाली आणि निप्पाणी झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी अण्णांना सांगितलं की तुम्ही निप्पाणीतून लढायला पाहिजे. अण्णांनी विचार केला, त्यांचा मूळ गाव एकसंबा, सदलगा त्यांच्या मतदारसंघामध्ये येत आहे, निप्पाणी दुसरं मतदारसंघ होत आहे आणि तिथं निवडणुकीला थांबलं तर लोक म्हणतील की बाहेरून येऊन थांबलं. म्हणून विचार केला आणि सुदैवानं देवाच्या कृपेनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निप्पाणी माझं माहेर होतं. निप्पाणीचं भिवशीची कन्या आहे, परंतु निप्पाणीची मुलगी आहे. म्हणून माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी आणि अण्णांनी विचार केला की मला राहायचं नको, तू माहेरवासी नाहीस, तूच तिथं इलेक्शनला उभा राहायचं. 2008 मध्ये पहिल्यांदा माझा राजकीय प्रवास सुरुवात झाला. 1 तास बोललं तर चालतंय नव्हे, घट्ट होऊनच बसलाय. बर, राजकीय प्रवास माझा सुरुवात झाला. कारण जरासं पाठीमागे जाऊन पुढं आला तर तुमच्या डोक्यात जरासं विसरलेलं सगळं आम्ही परत उजेड केला येणार. आणि 2008 पर्यंत तुम्हाला मी सांगतो, तुमच्यासारखीच गृहिणी होतो, घर सांभाळत होतो, स्वयंपाकघरात सांभाळत होतो आणि राजकारणाचं मला आवड नव्हतं. परंतु सटवाईनं लिहिलेलं असतंय ना नशीब, ते माझ्याकडे आलं आणि मी 2008ला पहिल्यांदा निप्पाणी मतदारसंघामधून मी निवडणुकीला उभारले. त्यावेळेला इकडं येणार आहे म्हणजे मानकापूर ते बेडक्याळपर्यंत येणारं 13 गावं ही माझी जुनी सदलगा मतदारसंघातली गावं आणि इकडून तिकडं गेलं तर ते नवीन निप्पाणी मतदारसंघामधली गावं. लग्न होऊन 10 वर्ष झालं होतं, निप्पाणीचा संपर्क नव्हता, तिकडं आमचं काम पण नव्हतं. तरी पण 2008ला पक्षानं आदेश दिला आणि अण्णांनी मला सपोर्ट केला म्हणून मी निवडणुकीला उभारले. फक्त 20 दिवस टाईम होता आणि सकाळी 6ला बाहेर पडलो तर प्रत्येक गावाचा एकही घर मी सोडत नव्हतं. प्रत्येक घरला जाऊन मी विनंती करत होतो आणि असं संध्याकाळी सभा करत होतो. तुम्हाला जरा आठवण करून देतोय, सभेमध्ये मी तुम्हाला कळकळीचं एकच विनंती करत होतो. काय विनंती? आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी. कारण आपली मुलं शिकली तरच पुढं आमच्या देशाचं भविष्य आहे. आणि आज प्रत्येक आईला वाटते, प्रत्येक बाबाला वाटते मला शिकायचं झालं नाही परंतु माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे. म्हणून शिक्षण पाहिजे तर गरीब घराण्यातली मुलं कुठं जाणार शिक्षणला? सरकारी शाळेला जाणार. आणि सरकारी शाळांचा हालत काय आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. मी ज्या वेळेला 2008ला आमदार झालो, माझ्या मतदारसंघातल्या सरकार शाळेचं हालत असं होतं की पाऊस आला तर आतमध्ये पावसाचं पाणी येत होतं. उन्हाळ्यामध्ये त्यांना बसायला नीट व्यवस्था नाही म्हणून झाडाखाली देखील शिक्षक त्या मुलांना शिक्षण शिकवलेलं आपण बघितलंय. म्हणून कमीत कमी ह्या 10 वर्षामध्ये माझ्या निप्पाणी मतदारसंघामध्ये माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी 300च्या वरती हायटेक क्लासरूम्स म्हणजे त्यांना स्कूल रूम्स आपण इमारत बनवून दिलंय. आणि आज देखील आपल्या कन्नड सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलांच्यासाठी एक वर्ग शाळा आणि हायटेक शौचालय, हायटेक संडास देखील आज तिथं 22 लाखाचा निधी खर्च करून ते देखील केलेलं आहे. कारण आमची मुली जातात शाळेला, मुलांना प्रश्न होत नाही शौचालयाचा, परंतु मुलींना अवघड आहे. मुली देखील त्यांनी व्यवस्थितपणे शाळा शिकलं पाहिजे. शौचालय फार इम्पॉर्टंट आहे. शौचालयाला जायला येत नाही, शौचालय नाही म्हणून पाणी प्यायचं कमी करतात मुली आणि त्याच्यामधून लहान वयामध्ये आजार सुरू होतात. म्हणून एक शाळेचा वर्ग आणि एक हायटेक शौचालय देखील आपण कन्नड शाळेला आज इथे करून दिलेलं आहे. आणि मंदिरामध्ये 13वं मंदिर असेल मला वाटतंय, चौडेश्वरी मंदिराला आज 5 लाखाचा निधी त्या कमिटीला आज आपण देणार आहे. अशा पद्धतीचं हे 4 कामं आज इथं आपण करून आणलेलो होतो. आणि या काम करत असताना SK अण्णांचं खूपच आठवण आली. परंतु जे काही आज व्यासपीठावरती असणारे आणि इथं कारंजाचे माझे सर्व कार्यकर्ते आहेत त्यास आणि आपल्या कार्यकर्त्या महिला कार्यकर्ते आहेत, सगळ्यांनी देखील आपल्या गावाच्या विकासासाठी खूप सुंदर तुम्ही काम केलंय. तुम्ही ते सगळं कामं सांगितलं म्हणून मी इथं करायला शक्य आहे, नाहीतर मी प्रत्येक गावाला येऊन पोहोचू शकत नाही आहे. म्हणून मुलांचं शिक्षण ह्याच्यासाठी 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतोय. कारण देवापाने सांगितलं
MP अण्णाने सांगितलं हलसिद्धनाथ साखर कारखाना. हे काय होतं तुम्हाला माहीत आहे. बंद करायच्या अवस्थेमध्ये आम्हाला वाटायचं की सहकार क्षेत्रातलं हे कारखाना माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं हे बंद होऊ नये. कारण ह्या कारणात ते कुठं जाणार, त्यांचं कुटुंब कुठं रस्त्यावर येणार, हे आम्ही विचार केलं आणि अण्णांनी तरी खुलं धाडसच केलं आणि ते हातामध्ये घेऊन आज एक ऊर्जित अवस्थामध्ये ते हलसिद्धनाथ कारखाना आज बघायला लागलाय तुम्ही. आज त्यांनी सांगितलं ना, देवप्पाने तुझं का ऊस दुसरीकडे पाठवलाय, हे हलसिद्धनाथला पाठवायचं आहे. पुढच्या वेळेला खूप सुंदररित्या क्रशिंग होईल, चांगलं ऊस लवकर जाईल आणि हलसिद्धनाथ कारखान्याचा कर्नाटकामध्ये रेकॉर्ड आहे. शेतकरी ऊस पाठवला तर 10व्या दिवशी ना MP 10व्या दिवशी त्याचं बिल त्याच्या खात्यात जमा होत आहे. असं कुठलाही कारखाना नाही की 10व्या दिवशी त्यांच्या शेतकऱ्यांचा पैसे त्यांच्या खात्यात जमा होतोय. परंतु हलसिद्धनाथ साखर कारखाना कर्नाटकामध्ये मला वाटतंय की अशा पद्धतीचा कारखाना 10 दिवसामध्येच शेतकऱ्यांचं बिल त्यांच्या हातामध्ये पोहोचवण्याचं काम कारखान्यामध्ये अण्णांनी ते विचार करून आपले चेअरमन, व्हाईस चेअरमन, आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळ्यांनी त्याला साथ दिली आणि ते पद्धत आता सुरुवात आहे. आणि ज्या वेळेला गेल्या वेळेला निवडणुका होत्या, निवडणुका झाल्या नाही, बिनविरोध झाल्यामुळं 60-70 लाखाचा निधी इलेक्शनचं वाचलं. आणि जरासा विचार करा, दुसऱ्या कारखान्यात हे 60-70 लाख वाचलं असतं तर काय काय केलं असतं ते डायरेक्टर तुम्हाला माहीत आहे. परंतु अण्णांनी स्ट्रिक्टली ऑर्डर दिली की हे ज्या 60 लाख रुपये इलेक्शनचं काय बचत झालंय हे आम्ही त्याला हात लावायचं नाही. काय कर्ज आहे माझं बिरेश्वरचं मी बघून घेतो, परंतु हे इलेक्शनचं वाचलेलं 60 लाखाचं निधी हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या सभासदांच्या आणि कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काढून ठेवायचं. आणि पहिल्या वर्षी 60 लाख रुपये, गेल्या वर्षी 60 लाख रुपये आणि ह्या वर्षी 60 लाखाचा निधी आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये फॅक्टरीचे कामगार आणि फॅक्टरीच्या सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला सुरुवात केली आहे. हे किती यामध्ये कन्नड शाळेसाठी एक खोली आणि हायटेक शौचालय संपन्न होतोय. त्याबद्दल आपण कोणी उठू नये. ग्रुपच्या सत्कारानंतर SDMC कमिटी व शिक्षक स्टाफ KPS कारंजा यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सर्वांसाठी मावळा व शिवाजी मंडळ कारंजा यांच्या आमदार कामाचा निवेदन तपशील वकील साहेबांच्या हस्ते देईल. मी बाबासाहेब